असं ते मोदींबद्दल काय काय बोलले ते एक वर्षापूर्वी भाषण आहे का. मला पूर्वी वाटायचं की अजितदादा एकाच शब्दाचे आहेत, पण त्यांच्या तोंडात 10 शब्द होते आज कळायला लागलं मला. अरे अर्चना पाटील ग्रेट आहे तो. अहो ते स्वतः म्हणाला मला काय राष्ट्रवादीशी घेणं देणं, मी तर मोदींची उमेदवार आहे, मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू, माझा नवरा बीजेपीत आहे. ती सत्य बोलली. पद्मसिंह पाटलांची सून आहे ती. पद्मसिंह पाटील सत्य बोलणारा माणूस होता, गडी होता. त्या सत्य बोलून गेल्या की माझं काय राष्ट्रवादीशी घेणं देणं. आणि आम्ही तेच सांगतोय की आत्तापर्यंत जे अजित पवारांना सीट मिळाल्या आहेत फक्त 2 त्यांच्या आहेत, तटकरे आणि स्वतः सुनित्रा वहिनी अजित पवारांच्या. बाकी अर्चनाताईंनी स्वतःच सांगितलं मी काय राष्ट्रवादी वगैरेची नाही आहे, मी बीजेपीचेच आहे. माझे नेते मोदी आहेत. मी निवडणूक म्हणजे त्यांना कदाचित आठवणार पण नाही ते निवडणूक कुठल्या चिन्हावर लढवत आहेत. आणि आढळराव कुठल्या पक्षाचे होते तुम्हाला माहितीच आहे. मग शेवटी दादांनी मिळवलं काय पक्ष फोडून. महाराष्ट्रातल्या समस्त कार्यकर्त्यांचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या आयुष्याचं मातेरे केलं, त्यांच्या आयुष्याची दुर्दशा करून टाकली. 35 वर्ष माणूस मेहनत करतो राजकारणात मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी, आणि आता परत तो तडफडतोय आपलं काय होणार. आणि याला जबाबदार अजित पवार आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या ईर्षेपोटी, स्वतःला सावरून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा वाटोळा करणं हे काम अजित पवारांनी केलं आहे. पोलिसांकडनं काही अपेक्षा करू नका. महाराष्ट्राचा खमक्या पोलीस हा आता पूर्ण दबावाखाली आहे. मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही. व्यवस्थाच अशी झाली आहे की पोलिसांना कामच करू देत नाही. असं जर पुण्यात व्हायला लागलं, जातीपातीवरनं मारामाऱ्या व्हायला लागल्या, तर पुण्यात आग लागायला वेळ नाही लागणार. आणि याला जबाबदार आजचे इथले पालकमंत्री, आजची इथली व्यवस्था आणि पोलीस असतील. 10 तास गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय, त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे. गुन्हा दाखल का नाही होत. अहो सगळंच अयोग्य आहे ना. ते गुंड कोण होते, का अटक झालेली नाही, का अटक झालेली नाही. इथल्या पोलीस कमिशनरला जाऊन विचारणार तुम्ही सगळेजण का अटक केली नाही म्हणून. लाज वाटली पाहिजे त्या पोलीस कमिशनरला की विद्यापीठामध्ये जाऊन बाहेरचे गुंड एका विद्यार्थिनीने आणि विद्यार्थ्याला मारतात आणि पोलीस कमिशनरला काहीच वाटत नाही. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही. ते इंदापूरला गोळीबार झाला, मला तर म्हणजे मी असा थरथरत होतो. मागणे येतो माणूस, गोळी मारतो, तो माणूस असा होतो, त्याच्यावर 10 तलवारी चालतं, तर काय चालू आहे काय. त्या शरद मोहोळ नाही कोण तो मोहोळ, त्याची हत्या. म्हणजे इथे पुण्यामधली गुंडगिरी मुंबईपेक्षा भयंकर झाली आहे. आणि पालकमंत्री चंद्रपूर, इंदापूर, अमेरिका, लंडन सगळीकडे फिरत असतात, सगळ्यांवर टीका करत असतात, पुण्यात काहीच बोलत नाहीत. कसं आहे, पुण्यातलं काही निर्णय घ्यायचा असला 5 मिनटात इथे आले, निर्णय घेतला, गेले. लोकसभेची यादी, विधानसभेची यादी, सिल्वर ओकला बसले, साहेबांची चर्चा घेतली, यादी अंतिम केली, गेले. पंचपक्वान्न नव्हती हो. कधी कधी माणसाला नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात. इथे म्हणजे साहेबाची गाडी त्यांची वाट बघत सांगायचे दादा येणार आहे, आता दादा येणार आहे, दादा येणार आहे. तेच दादा आता ताटकळत बसतात. मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात. आता काय बोलायचं. त्यांना पण मनातनं वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतलो. तिथे मी दादा होतो, इथे मला दा म्हणायला पण भीती वाटते. माणसं कधी कधी कर्माने अडचणीत येतात, कृत्याने अडचणीत येतात. महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल की भरलेल्या ताटावर बसलेला माणूस ईर्षेपोटी, स्वार्थापोटी कसा पत्रावळीवर जाऊन बसला आणि मला कोण वाढतंय का याची वाट बघत बसला. तुम्ही असं म्हटलं की सुप्रिया सुळे कायम दादा करायच्या, पण तुम्हाला ते काय फारसं आवडायचं नाही. तुम्ही त्यांना आधी कन्वे केलं होतं का काय फारसं काय पटत नाही इतकं. मी हे जे कोणी भाषण माझं छापलं, हे माझा मोबाईल द्या रे, हे जे कोणी भाषण छापलं त्यांनी माझं अर्धच भाषण छापलं. मी असं म्हटलं जरा मागे वा की सुप्रियाताईसारख्या दादा करायच्या,
मला काय आवडायचं नाही, पण त्यांच्या भावना म्हणजे दादा म्हणण्याच्या भावनेमागे असलेलं प्रेम, घर तुटू नये ही भावना, आपलेपणाची भावना ही दादाला समजलीच नाही. कारण का त्या प्रेम आणि हृदय याच्याशी दादाचा काही संबंधच नाही, असं माझं वाक्य होतं. की त्या दादा जे म्हणायच्या त्यांना एक कायम वाटायचं, होय हे घर तुटू नये, हे एकत्रित राहावं, माझं जे काय अपमान होतं, जे काय होतं मी सहन करीन, पण हे घर तुटू नये. ही म्हणजे तिला मी आता बहीण म्हणण्यापेक्षा तिच्यातली आई जिवंत होती, माऊली जिवंत होती, की पवार खानदानाचं हे जे असं घर आहे त्याला अशी भेग पडू नये, ह्याच्यासाठी त्या म्हणाल्या. आणि ते माझं भाषण आहे आणि लोकसत्तेने तसं भाषण छापलं आहे. हे मुंबई आज तकने अर्धवट भाषण छापलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. किंवा लोकसत्तेने माझं भाषण छापलेलं आहे किंवा माझं भाषण ऑन रेकॉर्ड आहे, ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मी काय खरं काय बोललो आहे. ते भारतावर ॲक्टिव्ह होतात ते कधी ते कोणाला भेटले ते मध्यंतरी हां गजानन मारणे त्यांना पण भेटले, ते सगळ्यांच्याच गाठीभेटी घेतात. सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची भेट घेतली. निवडणुकी आल्या की सगळ्यांना भेटतात, त्याच्यात काय मोठे.